नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीची दुसऱ्या नंबरची जी कविता आहे, होप इज द थिंग विथ फेदर्स, या कवितेच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा इंग्लिश वर्कशॉप आहे ते पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सो लेट्स गेट toward the English workshop. So we are going to begin with some warming up activities. So chat. Do you ever feel nervous? Yes, I feel nervous sometime. तुम्हाला कधी उदासीन वाटते का? Do you ever feel really depressed? तुम्हाला खरोखरच कधी कधी खूपच उदासीन नर्वस वाटतं का? The answer is yes, sometimes I really feel depressed. कधी-कधी मला खूपच उदासीन वाटतं. Question number 3. What makes you nervous or depressed? तुम्हाला कोणत्या गोष्टीने कशामुळे तुम्ही उदास होता, खिन्न होता? Something which I don't like makes me nervous or depressed. Question number 4. What do you hope for on these occasions? मग तुम्ही अशा प्रसंगी कशाची अपेक्षा करता? Answer. I hope that everything will be fine on such occasions. की सगळं काही व्यवस्थित होईल, सुरळीत होईल याची मी अपेक्षा करतो. Question number 5. Have you hoped for something that you knew was difficult? ही एखादी गोष्ट अशी आहे जी तुम्हाला वाटते खूप कठीण आहे, पण कठीण असताना तुम्ही त्या गोष्टीची अपेक्षा कधी केली आहे का? Yes, I hoped for something that I knew was difficult. एखादी गोष्ट कठीण होती तरी पण मी ती मिळवण्याची अपेक्षा केलेली आहे. नेक्स्ट. What do you have to do to fulfill your hopes? तुमच्या आशा आकांक्षाची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे? Answer. I have to work hard with perseverance and stay positive to fulfill my hopes. की अतिशय कठोर परिश्रम केले पाहिजे चिकाटीने आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. So let's move to the English workshop. The first question is match the following, the words and their meaning. So the answer is directly given. Hope means bird. A gale or storm, the toughest times in our life. Keep warm, provide comfort. Celeste land means difficulties and problems. And crumb, a very small beauty, एक खूप छोटासा तुकडा. Question number 2. Use the proper form of the verb in each line. That perch in the soul. So all the subject of all these lines is hope. So hope is a third person singular noun. So we have to put yes to the verb. That perches in the soul. की या ठिकाणी मी जो verb मध्ये ब्रॅकेट मध्ये verb मध्ये जो काही बदल आहे तो या ठिकाणी मी एका वेगळ्या शाईने रंगवलेला आहे, अधोरेखित केलेला आहे. नेक्स्ट. And sing the tune without the words. And sings the tune without words. And never stop at all. And never stops at all. So the next question. Read the examples and fill the blanks in the same pattern. आपल्याला या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह चे फॉर्म दिलेले आहेत की जे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये. त्याचं पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह मध्ये होताना जे काही बदल होतात ते तीन पॅटर्न मध्ये आपल्याला दिलेले आहेत. So, पहिला पॅटर्न आपल्याला या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, फक्त ER लावून कंपॅरेटिव्ह फॉर्म झालेला आहे आणि EST लावून सुपरलेटिव्ह फॉर्म झालेला आहे. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, स्लो, स्लोअर, स्लोवेस्ट. नेक्स्ट. हाय, हायर, हायेस्ट, लो, लोअर, लोवेस्ट, great, greater, greatest, bright, brighter, brightest, warm, warmer, warmest,
cold, colder, coldest. So the next strange, stranger, strangest. आता या टेबल मध्ये काय बदल होत आहे तो पाहू शकतो तुम्ही. याच्या शेवटी ई आहे ऑलरेडी. We have to put R in the comparative degree and ST in the superlative degree, such as brave, braver, bravest, fine, finer, finest, simple, simpler, simplest, large, larger, largest, close, closer, closest, wise, wiser, wisest. Just like it. Now see. So what is the pattern in the third example? तिसऱ्या उदाहरणामध्ये काय तो पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी कंपॅरेटिव्हचा फॉर्म होताना शेवटचं y जे आहे ते y आपण काय केलेलं आहे काढून टाकून त्या ठिकाणी I हा स्वर रिप्लेस केलेला आहे आणि त्याच्या पुढे कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये आपण त्याला ER लावलेला आहे आणि कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आपण त्याला EST लावलेले आहे. जसं nasty, nastier, nastiest, hungry, hungrier, hungriest, angry, angrier, angriest, and the last naughty, naughtier, naughtiest. Question number 4. Find the previous lines in the poem that mean the following. या अर्थाच्या ओळी आपल्याला कवितेमधून काय करायच्या शोधायच्या. Next, hope is a light, delicate thing. Means hope is the thing with feathers. Hope offers compass to our soul. The line is that purchase in soul and sails. Hope is a wordy thought. It is more like a feeling and action. The line is and sing the tune without a tune. In the most difficult times, hope offers the greatest comfort. The line is, and greatest in the gale is heard, and so must be the storm that could abash the little bird that kept so many warm. Hope is not easily defeated. The line is, and never stops at all. Next, hope has given comfort to many people. The line is, that kept so many warm. Hope lives on in very hard times, even when it gets nothing from you. The line is, yet it never in extremity it asked a crumb of me. Next, we can relate many of our feelings, experiences to events or more things in nature. Which of our feelings or experiences we can relate to the following. या आपण आपल्या बऱ्याच ज्या भावभावना आहेत, आपले जे अनुभव आहेत ते निसर्गाशी जोडतो, त्याचा संबंध जोडतो. आपल्या आता इथं काही भावना दिलेल्या आहेत, त्यातल्या निसर्गातल्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्या आपल्याशी काय संबंध आहे म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला काय सांगता येईल. खाली दिलेला आहे, डार्कनेस मीन्स एव्हिल साइन, काहीतरी वाईट घडण्याची चिन्ह. अ स्टॉर्म मीन्स डिफिकल्टीज. सनराइज मीन्स बिगिनिंग, प्रोग्रेस, ग्रोथ, काहीतरी नव्यानं करण्याची सुरुवात करण्याचे प्रोग्रेस किंवा ग्रोथ आपण प्रगती. लाइट शावर, a pleasure. Earthquake, a sudden violent damage, अचानक होणारं खूप गंभीर असं नुकसान. त्यानंतर रेनबो, unexpected joy. Rainbow means unexpected joy. Dawn, the beginning of something. Dark clouds, sad or difficult situation. Dusk, almost the end of something, जवळपास एखाद्या गोष्टीचा शेवटच. अ पीकॉक, प्लेझंट फिलिंग, आनंददायक भावना. फ्लड, अ लॉट ऑफ डिफिकल्टीज, डॅमेजेस. अँड सनशाईन मीन्स हॅपीनेस इन अवर लाईफ. नेक्स्ट, राईट इन अ फ्यू लाईन्स about an experience of your own where you scored in your exam much more than you hoped for. What did that experience teach you? तर या प्रश्नाचा अर्थ आहे असा विद्यार्थी मित्रांनो की एक्सपिरियन्स ऑफ युअर ओन वेअर यू स्कोर्ड इन युअर एक्झाम्स मच मोर, की एखाद्या तुमच्या परीक्षेमध्ये तुम्ही अपेक्षा केली होती त्यापेक्षा कितीतरी चांगले मार्क्स तुम्ही मिळवलेले आहेत, की तुम्हाला अपेक्षा होती त्याच्यापेक्षा कितीतरी तुम्ही चांगले गुण मिळवलेले आहेत एखाद्या परीक्षेमध्ये. मग तो अनुभव तुम्हाला काय शिकवून जातो, त्या अनुभवातून तुम्ही काय शिकला.
So the answer is तुम्ही तुमचा स्वतःचा अनुभव ट्राय करू शकता. In the previous annual examination, I was ill for a long time, so felt that I could not get good scores in the annual examination. Because of illness, I was even unable to attend classes at school and at coaching. But I was regularly studying at home during the illness and pretty confident about my ability. So because of my faith in myself and consistency in my study, gave a better score what I have expected. That experience taught me that we should always be positive, never to think negatively. We must hope for the better and need to be positive till the end. की आपण नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. Question number 7. This poem is an example of personification. When we refer to inanimate objects, ideas, emotions as living things, it is an example of personification. ज्याला आपण चेतन गुणोक्ती असा अलंकार म्हणतो. की मित्रांनो, अलंकाराचा एक स्पेशल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. जेव्हा आपण एखादी इनएनिमेट ऑब्जेक्ट्स, अमानवीय गोष्ट, वस्तू, अमूर्त कल्पना, एखादी भावनेला जेव्हा एखाद्या सजीव गोष्टीची उपमा देतो, एक सजीव गोष्टी आहेत असं जेव्हा देतो वर्णन करणार, निसर्गाची कोणती गोष्ट सजीव असू द्या, निर्जीव, प्राणी, वनस्पती कोणती असू दे, की ज्यांना आपण मानवीय गोष्टी लावतो, म्हणजे ज्या बोलतात, चालतात, म्हणजे मानवासारख्याच गोष्टी करतात, असं ज्या ठिकाणी वर्णन केलेलं असते त्या ठिकाणी पर्सोनिफिकेशन नावाचा अलंकार होतो. हिअर होप इज पोर्ट्रेड ॲज अ लिटल बर्ड. या ठिकाणी होप ह्या गोष्टीला एका छोट्या पक्ष्याची उपमा दिलेली आहे, लावलेली आहे तिला. डिस्क्राइब इट इन ओन वर्ड्स, फाइंड अदर एक्झाम्पल्स ऑफ पर्सोनिफिकेशन. की मग पर्सोनिफिकेशनची अदर एक्झाम्पल्स काय ते आपण दोन पाहू या ठिकाणी. द मून वॉज डान्सिंग इन द स्काय. ऍक्च्युअली डान्सिंग इज द एबिलिटी ऑफ अ ह्युमन बिंग. की नाचू कोण शकतं, आपण असू शकतो. पण या कवितेमध्ये या लाईन मध्ये काय, हेअर इन द अबाउट सेंटेन्स द मून इज गिवन द ह्युमन क्वालिटी ऑफ अ laughing, the human quality of dancing. Next, the tree is singing the lullaby. की झाड जणू काही अंगाई गीत गात आहे. Here in the above sentence, the tree is given the human quality of singing a lullaby. अशा प्रकारे निसर्गातील या अमूर्त गोष्टी, निर्जीव गोष्टी, मानवीय गोष्टी करताना असं जसं वर्णन ज्या ठिकाणी आलं असतं त्या ठिकाणी हा अलंकार, पर्सोनिफिकेशन नावाचा अलंकार होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचा जो काही इंग्लिश वर्कशॉपचा जो काही व्हिडिओ आहे तो मी लगेच आता अपलोड करणार आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता. तोपर्यंत धन्यवाद.